छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं नोटीस पाठवल्या आहेत। जीएसटी न भरल्यामुळे त्यांना या नोटीस पाठवण्यात आल्या। 6 महिन्यांपूर्वीही अशा नोटीस उद्योजकांना देण्यात आल्या होत्या, मात्र या नोटीसला उद्योजकांनी गांभीर्यानं न घेतल्यामुळे पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे। यंदा वसई विरार शहरामध्ये मत्स्य उत्पादन कमालीचं घटलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन 70% थेट 20 ते 25% आलेलं आहे। माशांचा प्रजनन काळ आणि वाढीचा काळ यामध्ये होत असलेल्या मासेमारीमुळे ही घट जाणवतीये। अजित पवारांनी पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काही संघटनांनी शैक्षणिक बंदची हाक दिलेली आहे। कालही काही संघटनांनी विद्यापीठामध्ये आंदोलन केलं होतं आणि या बंदमध्ये सत्ताधारी पक्ष वगळता इतर सर्वपक्षीय विद्यार्थी या संघटनेचा सहभाग झाले होते। राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परीक्षा प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी आणि पेपरफुटी टाळण्यासाठी 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीकडे 2 सेवानिवृत्त आयएएस आणि 1 सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे। पुढील 3 महिन्यांमध्ये या समितीला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यातील अनधिकृत शाळा रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे। या तपासणीमध्ये 661 शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। आता त्यातील 78 शाळा बंद करून 6000 विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आलेलं आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही संप अखेर मागे घेण्यात आला। कर्मचारी संघटनेचे काटकर यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत हा संप मागे घेण्यात आला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे